विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी। जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शहरातील रमाईनगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पंचशील ध्वजाचे आणि निळ्या ध्वजाच्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगरसेवक चंद्रकांत पगारे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय पगारे यांच्यासह सर्व समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी, या खात्याचं नाव जर चुकलं नंतर तर आपण नको सध्या काळात कठीण, त्याच्यामुळे माझे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भोकरदन शहरातील नागरिक बंधू भगिनींनी बांधले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिलेली आहे आणि या घटनेप्रमाणेच आज आपल्या देशाचा कारभार चालू। जर बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली नसती तर या स्टेजवर उभं राहून मी ना तर खासदार म्हणून या ठिकाणी बोलू शकलो असतो, ना या ठिकाणी कोणी नगरसेवक नगराध्यक्ष झाला। परंतु बाबासाहेबांनी घटनेमध्ये या तरतुदी केल्या आणि त्यामुळेच आज या गोष्टी शक्य झाल्या। बाबासाहेबांनी आपल्याला एक मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि दूध प्राशन केल्याशिवाय तसं दूर करत नाही। ही ताकद आपल्या शिक्षणामध्ये आणि तुम्ही लोकांनी ती आत्मसात केली आणि त्याचा परिणाम जर काय झाला असेल, हे पाणी नंतर दे, आज समाजातील छोट्या छोट्या कुटुंबातील लोक आज लोकसभेत विधानसभेत प्रतिनिधित्व करतात, मोठमोठे नोकरीच्या हुद्द्यावर काम करतात। अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्या देशात। मित्र, आपल्याला सगळ्याला माहिती की आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, 15 ऑगस्ट 1947ला। आणि या देशामध्ये 1950ला आपण खऱ्या अर्थानं राज्यकारभार सुरू झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि त्या घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद ठेवून फक्त त्यांची कल्पना अशी होती की आरक्षण हे देशभर जेवढे काही दलित बांधव आहेत आमचे, हे आरक्षण सगळ्यांना लागू झालं पाहिजे। परंतु आपला देश जरी 15 ऑगस्ट 1947चा स्वातंत्र्य झाला असला तर या देशामध्ये जवळपास 550 संस्थान होते आणि ते संस्थान जोपर्यंत खालसा होत नाही तोपर्यंत सगळा देश स्वतंत्र झाला असं होत नाही। मग स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी सगळ्या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं नाही। काही लोकांनी आपले संस्थान तसेच ठेवले आणि त्याच्यामध्ये बघितलं असेल आपण तर गुजरातमध्ये जुनागड, महाराष्ट्रामध्ये आपलं हैदराबाद स्टेट जिथं आपण आहे, आणि जम्मू काश्मीर हे संस्थान त्यावेळेस भारतामध्ये विलीन झाले नाही। परंतु त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे संस्थान आपल्या देशात विलीन करून घेतले
तेव्हापासून तर 2022 पर्यंत जम्मू काश्मीर विभागामध्ये हे दलित समाजाला आरक्षण नव्हतं, परंतु 2022ला या ठिकाणचं 370 कलम हटवलं गेलं आणि त्या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं साऱ्या देशामध्ये हे आरक्षण लागू झालं. कदाचित ही गोष्ट कोणाला मान्य पडणार नाही, पण ती इंटरनेटवर वगैरे टाकलं कळ आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आता साकार झालं. काही लोक असं म्हणतात की घटना बदलणार आहे. मी आपलं सांगू इच्छितो, मी नाही, या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काल सांगितलं की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही घटना बदलायला कोणी माहिती जन्माला नाही आणि घटना बदलूही शकत नाही. तर हा देश जसं पुराण आणि बायबल आहे तसेच पवित्र आमच्या देशाची घटना आहे आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. त्यांची आज जयंती आहे. मी बाबासाहेबांना नमन करतो. खरं तर आमचे सगळे नेते त्यांनाही बोलायचं आहे, पण प्रोटोकॉल सोडून मी सगळ्यांच्या अगोदर बोलवायचं कारण मला सगळे दोष रोष बाजूला सोडून आज महामानवाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, गोड गोड खाण्याचा दिवस आहे. या महामानवाने किती कष्ट केले, किती दिवस ही घटना लिहिली, त्यानंतर आपल्या घरातल्या मुलाबाळांकडे लक्ष दिलं नाही आणि अनेक देशामध्ये परदेशात शिक्षण घेतलं. रमाईने किती त्यासाठी कष्ट केले हे जर वाचलं तर अंगाला काटा येतो आणि डोळ्यातून आणि तोंडातून पाणी पडतं. एवढे मोठं कष्ट करण्याचं काम या महामानवाने केल्यामुळं आज चंद्रकांत पुंडलिकराव दानवे या व्यासपीठावर बोलतोय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी अनेक ठिकाणी मी आमदार असताना सुद्धा भीम जयंतीच्या निमित्ताने आता इथं बक्षीस वाटप केलं. खरोखर चांगलं आहे. मुलांच्या कलागुणाला वाव देण्याचं काम संयोजकांनी, या कमिटीचे अध्यक्ष असतील आणि त्यांच्या सर्व परिवारांनी ते केलं, त्यांना धन्यवाद. आणि त्या निमित्ताने मी सुद्धा कार्यक्रम करत होतो. मग चांगले चांगले मोठाले कलावंत आणत होतो, त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि 10-5 हजार लोक या जाफराबाद भोकरदन तालुक्यातल्या माझा शेवटच्या कुडात राहणाऱ्या समाजाला इथं आणून बाबासाहेबांचे चांगले विचार ऐकले पाहिजेत आणि तो विचार घरी घेऊन गेला पाहिजे आणि 14 एप्रिलला या महामानवाचा जय जयकार केला पाहिजे हे सांगण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. आज त्या निमित्ताने फिरत असताना काही गावामध्ये मी जातो, काही नेतेकडे मी जातो, ते म्हणतात की हमको निळा चलता नाहीये. अरे निळा चालता नाहीये, पण तुम्हाला आम्हाला माहित आहे बाबासाहेबांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेचं पुस्तक आणि चरित्राचं पुस्तक वाचा बारीक. त्यामध्ये बाबासाहेबांना बसले त्या आराम खुर्चीवर, जी खुर्ची आहे सर लोटांगण घ्यायची अशी करण्याची आणि बसल्या आपल्याला कुठला झेंडा काढायचा, किती विचार, दूरदृष्टीचा विचार असणारा हा नेता. आणि बसल्या बाहेर संध्याकाळच्या वेळेस वर आकाशाकडे नजर गेली आणि पाहिले, अरे आपलं तर असा झेंडा काढू की सगळीकडे जर जनतेनं बघितलं, सर्व समाजाच्या लोकांना बघितलं तर वर सगळं आभाळ हे निळं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा निळा झेंडा निवडला. पण काही आमच्यासारखे नालायक निळ्याला सुद्धा विरोध करत असेल, त्यांना गाडण्याचं काम करा आणि त्यांना सांगा तुम्हाला निळवरचं चालतं का. आज हे सांगण्याची आवश्यकता आणि ते सांगा. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचंय, खरोखर या घटनेला कोणी मायचा लाल हात लावू शकत नाहीये, कोणी पैदा होणार नाहीये आणि पैदा झाला तर त्याला भस्म केल्याशिवाय आधी राहणार नाही. कांबळे साहेब, कुठल्याही पक्षात आम्ही राहू ते सोडून द्या, पण घटनेला हात लावला तर तिथं त्याचा मुडदा पाडण्याचं काम करू. हे सुद्धा त्या निमित्तानं आज या 14 एप्रिलच्या दिवशी मी आपल्या समोर बोलतोय. पण आता सांगितलं घटनेला हात लावायचा नाहीये, पण घटनेचं कव्हर ताई तसं ठेवायचं, वरचं कव्हर तसं ठेवायचं आणि 400 पार झाल्याच्या नंतर त्याला पोखरायचं काम. हे इमाने ईदबारे आणि सत्य बोलतोय. इमाने ईदबारे कांबळे साहेब, हात घालून कोरण्याचं काम जरी तुम्ही केलं तर तुम्हाला सांगतो की या महामानवाचं कार्य हे अफाट आणि जनसागर कार्य आहे, हे आम्ही विसरणार नाही. तेव्हा पुन्हा तुम्हाला धडा शिकवण्याचं काम हे तमाम सर्व जाती धर्मातील ज्याच्यामध्ये जीव आहे तो केल्याशिवाय सोडणार नाही. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो.
आणि खूप ऊन लागतंय, सगळ्याला घाम येतोय, त्रास होतोय, पण त्रास फक्त आम्हा दानवेला, दुसऱ्या दानवे साहेबाला होऊ देत नाही. तुम्ही तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि आपल्याला कार्यक्रमाला बोलवलं आज पगारे साहेबांनी, आमचे संयोजक रतनराव. आपण त्यांचे विचार डोक्यात घालण्याची, डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घालण्याची गरज आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरेच जण असं प्रयत्न करतात आणि दाखवण्याचा प्रयत्न करतात की ठराविक समाजाचा नेता, ठराविक समाजाचं भलं करणार आहे. पण नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी प्रत्येक छोट्या छोट्या घटकाचा विचार करून ही घटना लिहिली आणि त्यांच्या विकासाचा आणि त्यांना पुढे नेण्यासाठी एक मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. मी तर म्हणेन की आपली ज्या धर्मग्रंथ आहे, मग गीता असेल, बायबल असेल, कुराण असेल, या सर्व पर जर कोणी असेल तर ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कारण की या सर्व धर्माचा विचार केलेला आहे. कुठल्याही धर्मातील जी धर्मग्रंथ असतील ते एका समाजाचे दिशानी दशा दाखवण्याचं काम करतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली तिथं 18 पगड जातीचा सगळ्यांचा विचार करून सगळ्या जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलं. म्हणून ही सर्वोच्च स्थानी असणारा आपला हा ग्रंथ आहे आणि सगळ्यांनी आपल्या अंगीकृत केला पाहिजे हेच या प्रसंगी मी म्हणेन. आणि आपल्या घटनेच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या आपसातील हेवे दावे, लहान मोठे आणि जातीभेद आणि पक्षभेद विसरून फक्त महामानवाच्या दिलेल्या दिशेवर चाललं पाहिजे. आणि जो ही दिशेपासून भटकत असेल त्याला तिची जागा दाखवली पाहिजे. एवढंच या प्रसंगी बोलेल. पुरुष आपल्याला सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. येथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.